अनुवाद 6 ओवी 1-7. यहोवा देवाच्या आज्ञा व नियम पाळून त्याच्या नावाने आजारावर प्रार्थना केल्यास यहोवा देव त्यांना आरोग्य देतो. यहोवा देवाने मोशेला जे आज्ञापिले त्याप्रमाणे तो इस्रायलच्या लोकांशी बोलला. आता तुम्ही जो देश वतन करून घ्यायला पलीकडे जातात त्यात मी जी आज्ञा व जे नियम व जे विधी तुम्ही आचरावे म्हणून यहोवा देव याने तुम्हाला शिकवायला आज्ञा दिली ते हे आहेत. असे की त्याचे सर्व नियम व त्याच्या सर्व आज्ञा ज्या मी तुम्हाला आज्ञा देऊन सांगतो त्या पाळायला तुमच्या आयुष्याच्या सर्व दिवसात तुम्ही म्हणजे तू व तुझ्या मुलाने व तुझ्या मुलांच्या मुलाने यहोवा तुझा देव याचे भय धरावे, की ज्यामुळे तुझ्या आयुष्याचे दिवस वाढवले जावेत. यहोवा देव म्हणतो, हे इस्रायला, नवीन इस्रायल ख्रिस्तीजन, ऐक आणि तुझे बरे व्हावे व यहोवा तुझ्या पूर्वजांचा देव याने तुला वचन दिले त्याप्रमाणे दूध व मध वाहण्याच्या देशात तुम्ही पुष्कळ वाढावे म्हणून हे ऐकून आचरायला जपा. हे इस्रायला, ऐक, यहोवा हा जगाचा एकच यहोवा देव आहे. तर तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व शक्तीने यहोवा तुझा देव याच्यावर प्रीती कर. आपण इस्रायली आहोत तर मग आपण यहोवा देवाच्या नावाने स्तुती आराधना करायला पाहिजे. यशया 49 ओवी 3. आणि त्याने मला म्हटले, ज्याच्या ठायी माझा महिमा होईल तो तू माझा सेवक इस्रायल आहेस. हे येशू ख्रिस्ताविषयी म्हटले आहे. येशू ख्रिस्ताला इस्रायल लोकांनी मुक्तिदाता म्हणून स्वीकारले नाही, म्हणून जे जे लोक येशू ख्रिस्ताला यहोवा देवाचे कोकरू व मानवजातीचा मुक्तिदाता म्हणून स्वीकारतील ते नवीन इस्रायली आहेत. तर आपण एकच यहोवा देवाला बसतो काय? तर नाही. हे जे शब्द आज यहोवा देवाने तुम्हाला आज्ञापिले ते तुमच्या हृदयावर असावे. ते तुम्ही आपल्या मुलांना यज्ञपूर्वक शिकवा. आणि तुम्ही आपल्या घरात बसतात तेव्हा आणि वाटेने चालतात तेव्हा आणि तुम्ही निजतात तेव्हा आणि तुम्ही उठतात तेव्हा तुम्ही यहोवा देवाविषयी बोलत जा. हालेलुया. हे बोलत जा. हे आपण बोलतो का? तर नाही. त्यामुळे आपणास यहोवा देवाने दिलेल्या आज्ञा व आपण मोडतो, मग तो आपले घराणे कसे ऐकेल? गणना 6:27. यहोवा देव म्हणतो, याप्रमाणे त्याने इस्रायलच्या संतानास आशीर्वाद द्यावा, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. जोपर्यंत आजाऱ्यांना व पीडितांना यहोवा देवाच्या नावाने आशीर्वाद देत नाही तोपर्यंत तो आपली विनंती मान्य करण्यास दूतांना आज्ञा देणार नाही. मार्क 12 ओवी 28-34. तेव्हा शास्त्रापैकी एकाने येऊन येशू जे काही सांगत होता ते ऐकले आणि येशूने त्याला चांगले उत्तर दिले. असे पाहून त्याला विचारले, सर्व आज्ञातली पहिली कोणती? येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, पहिली ही आहे, हे इस्रायला, ऐक, प्रभू आपला देव यहोवा तो एकच देव आहे आणि तू आपल्या सर्व अंतकरणाने व आपल्या सर्व जीवाने व आपल्या सर्व मनाने व आपल्या सर्व शक्तीने तुझा देव प्रभू यहोवा याच्यावर प्रीती कर. दुसरी ही आहे, जशी स्वतःवर तशी तू आपल्या शेजारावर प्रीती कर. याहून मोठी अशी कोणतीही आज्ञा नाही. सर्व नियमशास्त्र व भविष्यवादी यांची शिकवणूक या 2 आज्ञावर अवलंबून आहे. तेव्हा शास्त्री त्याला म्हणाले, हे गुरु, खरोखर तू चांगले बोलतोस. तो एकच यहोवा देव आहे, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही. आणि संपूर्ण अंतकरणाने व संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजारावर प्रीती करणे हे सगळे होमार्पण व यज्ञ यापेक्षा अधिक आहे. कारण होमार्पण व यज्ञ यापेक्षा एकच यहोवा देवा संपूर्ण अंतकरणाने व संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने आपण प्रीती करतो काय? तर नाही. आपण जो यहोवा एकच देव आहे त्याच्या नावाने प्रार्थना करूया, म्हणजे तो आपल्या सर्व विनंत्या मान्य करेल. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड.